नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे केआरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स अँड एएम सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण FBA या वर्गातील भूगोल विषयाचा जो पेपर आहे, फिजिकल जागृती म्हणजेच प्राकृतिक भूगोल या विषयाच्या संदर्भामध्ये प्रकरण क्रमांक 3 म्हणजे वातावरण म्हणजेच ऍटमॉस्फिअर या संदर्भात चर्चा करतो. विद्यार्थी मित्रांनो, या पूर्वीच्या तासाला आपण वृष्टीचे जे रूप आहेत, ढगांचे जे प्रकार आहेत या संदर्भात सविस्तर चर्चा केली. आज आपण या प्रकरणातील सर्वात महत्वाचा जो उपघटक आहे त्या घटका संदर्भात चर्चा करणार. विद्यार्थी मित्रांनो, आज आपलं हे या विषयाचं व्याख्यान क्रमांक 33 आहे आणि यामध्ये आपण वातावरण हे जे प्रकरण आहे याच्यातील सर्वात महत्वाचा जो उपघटक आहे तो म्हणजे पाऊस व पावसाचे प्रकार. विद्यार्थी मित्रांनो, हा घटक व्यापक असल्यामुळं आपण हा उपघटक जो आहे तो 2 ते 3 व्याख्यानामध्ये पूर्ण करणार आहोत आणि त्यामुळं आजच्या तासाला आपण आरोह किंवा अभिसरण पर्जन्य जो आहे या संदर्भात सविस्तर चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला सर्वांना माहिती आहे की विविध स्पर्धा परीक्षा ज्या आहेत, MPSC असेल, UPSC असेल, STA असेल, PSI असेल किंवा विद्यापीठाची परीक्षा असेल, या सर्व परीक्षांमध्ये पाऊस व पावसाचे प्रकार हा घटक अत्यंत महत्वाचा मानला जातो. MCQ प्रकारचे प्रश्न असेल, ऑब्जेक्टिव्ह प्रकारचे प्रश्न असेल, अशा प्रश्नांमध्ये या टॉपिकवर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हा घटक अत्यंत काळजीपूर्वक ऐकावं अशी मी आपल्याला आव्हान करतो. त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, मागील तासाला आपण पाऊस म्हणजे काय, पर्जन्य म्हणजे काय या संदर्भात चर्चा केली. तरी सुद्धा परत एकदा आपण पाऊस कशाला म्हणायचं, नेमकं पर्जन्य म्हणजे काय या संदर्भातले आपण एक व्याख्या बघूया. आता विद्यार्थी मित्रांनो, वृष्टी आणि वृष्टीचे रूप आपण बघत आहोत. आता वृष्टीच्या रूपामध्ये आता वृष्टी म्हणजे काय की ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो वातावरणातलं पाणी घन रूपामध्ये किंवा द्रव रूपामध्ये ज्या वेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडतं त्यावेळेला त्याला आपण वृष्टी असं म्हणतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण पर्जन्या संदर्भात ज्या वेळेस आपण बोलतो, पर्जन्य म्हणजे काय, ज्या वेळेला वातावरणातील जे बाष्प आहे ते द्रव स्थितीमध्ये द्रव रूपामध्ये भूपृष्ठावर येत असतात तेव्हा त्या वृष्टीला आपण पाऊस किंवा पर्जन्य असं म्हणतो. काय सांगितलं की ज्या वेळेला वृष्टीद्वारे वातावरणातलं पाणी द्रव रूपामध्ये जमिनीवर पडतं, भूपृष्ठावर पडतं, त्यावेळेला वृष्टीच्या या प्रकाराला पाऊस असं म्हणतात, पर्जन्य असं म्हणतात. आणि म्हणून हे जी व्याख्या दिलेली आहे, वातावरणातील बाष्पाचे सांद्रीभवन होऊन त्याची द्रव स्थितीमध्ये भूपृष्ठावर जी वृष्टी होते या वृष्टीला पाऊस असं म्हणतात, पर्जन्य असं म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, आता पर्जन्य कशा प्रकारे मोजलं जातं. आता पर्जन्य मोजण्यासाठी सर्वसाधारणपणे विद्यार्थी मित्रांनो 3 एकक वापरले जातात, 3 परिमाण वापरले जातात. आता याच्यामध्ये मिलीमीटर, सेंटीमीटर आणि इंच या 3 परिमाणांमध्ये साधारणपणे पर्जन्य मोजलं जातं, पाऊस मोजला जातो. जर विद्यार्थी मित्रांनो आपण भारताचा विचार केला तर भारतामध्ये विशेषतः मिलीमीटर, सेंटीमीटर या दोघांचा जास्त करून वापर केला जातो. आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेला आपण कोणत्याही प्रदेशाचं सरासरी पर्जन्य सांगतो त्यावेळेला आपण सांगतो की या प्रदेशाचं सरासरी पर्जन्य 100 सेंटीमीटर आहे किंवा 1000 मिलीमीटर इतकं आहे. आणि म्हणून हे लक्षात ठेवायचं आहे की पर्जन्याचं मोजमापन करण्यासाठी साधारणपणे मिलीमीटर, सेंटीमीटर किंवा इंच हे एकक वापरले जातात. आता पर्जन्य मोजण्यासाठी जे उपकरण वापरलं जातं त्याला त्या ठिकाणी पर्जन्य मापन किंवा पर्जन्य मापक असं म्हणतात. इंग्रजीमध्ये याला रेनगेज असं म्हणतात. हे उपकरण अत्यंत महत्वाचं आहे आणि जगामध्ये सर्वीकडे आता अलीकडच्या काळामध्ये स्वयंचलित पर्जन्य मापक सुद्धा निघाले आहेत. तर पर्जन्य मापकाचा वापर पाऊस मोजण्यासाठी केला जातो, हे त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं. आता आपण पावसाचे प्रकार आपण बघणार आहोत. आता पावसाचे प्रकार सांगताना काय लक्षात घेतलं जातं की वातावरणामधले जे बाष्प आहे
ज्या पद्धतीने ऊर्ध्वगमन म्हणजे वातावरणाच्या वरच्या थराकडे ज्या वेळेला ते जातात त्यावेळेला अति उंचावर गेल्यानंतर सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते. आता आपल्याला माहिती आहे की तापमानामध्ये उंचीनुसार जसं आपण उंच जाऊ तसं तापमान कमी होतं. आणि ज्या वेळेला ही बाष्पयुक्त हवा जी आहे ती जेव्हा अति उंचावर जाते त्यावेळेला अति उंचावर तापमान कमी असल्यामुळं त्या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते. आणि सांद्रीभवनाच्या प्रक्रिया घडल्यानंतर त्या ठिकाणी ढगाची निर्मिती होते आणि पाऊस पडतो. म्हणून ही जी आहे ही प्रक्रिया लक्षात घेऊन आपण पावसाचे प्रकार आपण सांगतो. सर्वसाधारणपणे पावसाचे 3 प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे जो आपण आज चर्चा करणार आहोत तो आहे आरोह पर्जन्य किंवा त्याला अभिसरण पर्जन्य असे म्हणतो. दुसरा जो प्रकार आहे त्याला म्हणतात प्रतिरोध पर्जन्य, जो आपण पुढच्या तासाला आपण चर्चा करणार आहोत, प्रतिरोध पर्जन्य. आणि शेवटचा पर्जन्याचा प्रकार आहे आवर्त पर्जन्य. याचा आपण प्रतिरोध पर्जन्यानंतर याही प्रकारावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आज आपण जी चर्चा करत आहोत तो म्हणजे आरोह किंवा अभिसरण पर्जन्य असं म्हणतो. पर्जन्य असं आपण त्या ठिकाणी. आता बघूया आपण त्या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, आरोह किंवा अभिसरण पर्जन्य आता मी याचं सविस्तर सांगणार आहे. सुरुवातीलाच मी तुम्हाला याची थोडक्यात व्याख्या सांगतो. जो पर्जन्य अभिसरण प्रवाहाच्या माध्यमातून पडतो त्याला त्या ठिकाणी जो अभिसरण पर्जन्य किंवा आरोह पर्जन्य. म्हणजे याच्यामध्ये या व्याख्येमध्ये अभिसरण प्रवाह किंवा अभिसरण प्रक्रिया महत्वाची आहे. आणि त्यामुळं आपण सुरुवातीला अभिसरण प्रक्रिया कशा प्रकारे तयार होते हे आपण बघूया. त्यानंतर आपण आरोह पर्जन्याची व्याख्या बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला सूर्यापासून जी उष्णता मिळते जी सौर ऊर्जा आहे त्यामुळे भूपृष्ठ तापत असतं. आता बघा या मी ज्या वेळेला आपल्याला हे वर्णन करत असतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो तुम्ही आकृतीकडे बघा. आता बघा पहिलं वाक्य आपण काय सांगितलंय, सूर्यापासून मिळालेल्या सौर ऊर्जेमुळे भूपृष्ठ तापतं. आता या आकृतीमध्ये भूपृष्ठ आहे, मग ते जलाशय असेल किंवा जमिनीचा भाग असेल, या दोन्ही ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सूर्यप्रकाश पडल्यानंतर सूर्याची किरण पडल्यानंतर त्या सौर ऊर्जेच्या उष्णतेमुळे काय होतं, ती जमीन तापते, ते जलाशय तापतं. आणि जलाशय तापत असेल तर त्यामध्ये त्या ठिकाणी बाष्पीभवनाची प्रक्रिया सुरू होते. किंबहुना या ठिकाणी सर्वात महत्वाचं आहे की वातावरणाच्या खालच्या थरामध्ये जी हवा आहे ती हवा प्रथमतः भूपृष्ठ तापतं. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्यायचंय, प्रथमतः भूपृष्ठ तापतं. मग ते जलाशयाचं भूपृष्ठ असेल, जलाशयाचा भूस्तर असेल किंवा त्या ठिकाणी जमिनीचा भूस्तर असेल. हा तापल्यानंतर त्याच्या लगतची सर्वात खालची जी हवा आहे ती तापते. आणि आपल्याला माहिती आहे हवा तापल्यानंतर प्रसरण पावते, तिचं वजन कमी होतं, ती हलकी होते आणि वातावरणाच्या वरच्या दिशेत जाते. बघा इकडे आकृतीमध्ये हा जो बाण दाखवला आहे या ठिकाणी बाष्पीभवन असेल किंवा इतर भूपृष्ठाजवळची हवा जी असेल ती त्या ठिकाणी वातावरणाच्या वरच्या थरात जाते. ऊर्ध्वगमन म्हणजे काय, उभ्या दिशेने तिचं संचलन चालू होतं, ती उभ्या दिशेने तिचं वहन चालू होतं. आणि ज्या वेळेला विद्यार्थी मित्रांनो ही जी हवा आहे ती वातावरणाच्या वरच्या थरात गेल्यावर काय होतं माहितीये की त्या ठिकाणची हवेची पोकळी जी आहे, आता इथली जी हवा आहे ती वरती गेल्यावर ही पोकळी तयार होते. मग अशा वेळेला काय होतं की आजूबाजूची जी थंड हवा आहे ती परत त्या ठिकाणी येते, ती हवा परत तापते आणि परत वरती जाते. म्हणजे अशा प्रकारे हवेचं वहन म्हणजे तापमानाच्या खालच्या थराकडून जमिनीच्या भूपृष्ठालगतच्या थरापासून वरती त्या ठिकाणी तिचं वहन सुरू होतं. ऊर्ध्वगमन पद्धतीने हवेचं जे वहन सुरू होतं या प्रवाहाला आपण त्या ठिकाणी अभिसरण प्रवाह असं म्हणतो त्या ठिकाणी. म्हणून लक्षात ठेवायचं अभिसरण प्रवाह अशा प्रकार तयार होतो. आता याच्यानंतर या अभिसरण प्रवाहाच्या निमित्तानं किंवा याच्या माध्यमातून त्या ठिकाणी पर्जन्याची निर्मिती होते. ती कशी आपण सुरुवातीला व्याख्या बघूया आणि नंतर आपण ही प्रक्रिया परत एकदा स्पष्ट करूया. त्या ठिकाणी बघा ऊर्ध्वगमन करणारी बाष्पयुक्त जी हवा असेल, आता बाष्पयुक्त हवा कधी तयार होते, जर जलाशयामध्ये हे जे जलाशय आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जेमुळे म्हणा किंवा सूर्याच्या उष्णतेमुळे ते पाणी तापतं, बाष्पीभवन होतं त्या ठिकाणी. आणि बाष्पीभवनानंतर ती जी बाष्पयुक्त हवा आहे ती वातावरणाच्या वरच्या थरात जाते. आणि आपल्याला माहिती आहे अति उंचावर ज्यावेळेस हवा जाते त्यावेळेला
त्या ठिकाणी तापमान कमी असतं, सापेक्ष आर्द्रता 100% असते, परिणामी ती जी हवा आहे ती बाष्प संपृक्त बनते. आणि सांद्रीभवनाची प्रक्रिया झाल्यानंतर त्या ठिकाणी ढग निर्माण होतात. ढग निर्माण होतात म्हणजे काय होतं, जलकणांची निर्मिती होते. हे जे जलकण आहे, अनेक जलकण एकत्र आल्यामुळं त्या ठिकाणी जलकणांचा समुच्चय तयार होतो. आणि आपल्याला माहिती आहे, मागील तासाला आपण त्याच्यावर चर्चा केली आहे, ज्या वेळेला जलकण जे आहे त्यांचा जो व्यास आहे तो 0.5 mm पेक्षा मोठा झाला तर तो त्या ठिकाणी तो जलकण वातावरणामध्ये किंवा तो जलकणाचे समूह जो आहे तो वातावरणामध्ये तरंगू शकत नाही. जमिनीवर त्या ठिकाणी भूपृष्ठाकडे ते पाणी पडू लागतं, ते जलकण पडू लागतात. त्यालाच आपण काय म्हणतो, पाऊस म्हणतो. म्हणून हा जो पाऊस आहे हा पाऊस आरोह पाऊस म्हणून ओळखला जातो, अभिसरण पर्जन्य म्हणून ओळखला जातो. म्हणजेच काय, ज्या पर्जन्याची निर्मिती ही अभिसरण प्रवाहाच्या निमित्ताने होते, अभिसरण प्रवाहाच्या माध्यमातून होत असते, अशा पर्जन्याला आपण अभिसरण पर्जन्य असं म्हणतो. म्हणून एकदा मी व्याख्या परत एकदा आपल्याला सांगतोय, ती व्यवस्थित ऐकून घ्या, समजून घ्या. त्या ठिकाणी ऊर्ध्वगमन करणारी हवा बाष्पयुक्त असेल तर ती बाष्प संपृक्त बनते. आणि बाष्प संपृक्त हवेची सापेक्ष आर्द्रता 100% ज्या वेळेस बनते त्यावेळेला या ठिकाणी हवेचं तापमान अधिक कमी झालं तर सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते, ढगांची निर्मिती होते, जलकणांची निर्मिती होते. आणि जलकणांची निर्मिती झाल्यानंतर हे जलकण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे जमिनीवर पडू लागतात, कारण त्याचा आकार वाढतो, व्यास वाढतो, साईज वाढते, त्याचं वजन वाढतं. त्यामुळं हे जे जलकण आहे ते जमिनीवर पडतात, भूपृष्ठावर पडतात, त्याच्यातून पर्जन्याची निर्मिती होते. आणि या पर्जन्यालाच आपण आरोह पर्जन्य, अभिसरण पर्जन्य असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आकृतीमध्ये आपण दाखवलेलं आहे, त्या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया झाली आहे, हे ढग तयार झाले आहेत, ढगातून पाऊस पडतो. हा जो पाऊस आहे यालाच आपण अभिसरण पर्जन्य असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण ही प्रक्रिया अधिक चांगल्या आकृतीच्या माध्यमातून ज्या वेगवेगळ्या स्टेप्स आहेत, म्हणजे त्या स्टेप्स मध्ये कशा प्रकारे ही अभिसरण पर्जन्याची निर्मिती हे आपण पुढच्या आकृतीमध्ये आपण सविस्तर स्पष्ट करूया. त्या ठिकाणी बघा, पहिल्यांदा आपण पहिली स्टेप्स काय आहे की सूर्य जो आहे, सूर्यापासून जी उष्णता मिळते, जी किरण मिळतात, त्याच्यामुळं भूपृष्ठ तापतं. मग तो जलाशयाचा भाग असेल, सागर महासागराचा, का जमिनीचा भाग असेल, दोन्हीही भाग त्या ठिकाणी सूर्याच्या उष्णतेमुळे विद्यार्थी मित्रांनो तापतात. इथून त्या ठिकाणी अभिसरण प्रवाहाची जी निर्मिती आहे त्या निर्मितीला सुरुवात होते. आणि अभिसरण प्रवाह निर्माण झाला की सायमल्टेनियसली त्याचबरोबर अभिसरण पर्जन्याची सुद्धा निर्मितीला सुरुवात होते, ती प्रक्रिया सुरुवात होते त्या ठिकाणी. त्याच्यानंतर भूपृष्ठ लागून जे असले, म्हणजे एकदम जमिनीला स्पर्श करून असणारी जी हवा आहे ही विद्यार्थी मित्रांनो, भूपृष्ठ तापलं की ती हवा तापते. आणि मग ती तापलेली हवा जी आहे ती हवा प्रसरण पावते. आणि प्रसरण पावलेली जी हवा आहे त्या ठिकाणी हलकी होते आणि वातावरणाच्या वरच्या थराकडे त्या ठिकाणी ती येऊ लागते. आणि त्यामुळे त्या ठिकाणी काय होतं की हवेचा दाब तर कमी होतोच, पण हवा प्रसरण पावते, वातावरणाच्या वरच्या थरामध्ये तिचं वहन होतं, ती वरच्या बाजूला जाते. आणि त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे की तापमानाचे एक वैशिष्ट्य आहे की जसं आपण जमिनीपासून भूपृष्ठाकडे जातो तस तसं विद्यार्थी मित्रांनो तापमान कमी होतं. आणि म्हणून ज्या वेळेला ही हवा अति उंचावर जाते तर तिथं तापमान कमी असतं, तिथली हवा थंड असते, गार असते, त्याचा परिणाम त्या ठिकाणी होतो. आणि त्या ठिकाणी सापेक्ष आर्द्रता वाढते, सापेक्ष आर्द्रता 100% पर्यंत जाते, परिणामी हवा जी आहे बाष्प संपृक्त बनते. आणि म्हणून या ठिकाणी सांद्रीभवनाची प्रक्रिया घडते, अभिसरण प्रक्रियेच्या माध्यमातून हवा वरती जाते, बाष्प संपृक्त बनते त्या ठिकाणी, कारण सापेक्ष आर्द्रता 100% होते. आणि सांद्रीभवनाची प्रक्रिया तयार झाली की त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो जल म्हणजे जादा जे बाष्प आहे त्या बाष्पांपासून त्या ठिकाणी जलबिंदू तयार होते. आणि अनेक जलबिंदू एकत्र आल्यामुळं त्यांच्यापासून ढग तयार होतात, मेघ तयार होतात. आणि आपल्याला माहिती आहे, एकदा मेघ तयार झाले की त्यापासून ते त्या ढगांमधले जलकण जे आहे ते 0.5 मिलीमीटर पेक्षा मोठे झाले, आकार वाढला, साईज वाढली त्यांची, त्याचं वजन वाढलं, तर असे जलकण त्या ठिकाणी ढगामध्ये तरंगू शकत नाही, ते पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे खाली भूपृष्ठाकडे येत असतात.
आणि याच्यातून जो पाऊस पडतो, याद्वारे जो पाऊस पडतो, याच पावसाला आपण म्हणतो आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य. आणि म्हणून यावेळेला ह्या ज्या 13 स्टेप्स आहे, या 13 स्टेप्स मध्ये सरणाची प्रक्रिया पूर्ण होते, अभिसरण पर्जन्य निर्मितीची प्रक्रिया पूर्ण होते आणि प्रत्यक्ष पाऊस पडू लागतो. अशा प्रकारचा पाऊस विशेषतः विषुववृत्तीय प्रदेशामध्ये अधिक प्रमाणात पडतो. आपण आता अभिसरण पर्जन्य आहे जो आहे, आरोह पर्जन्य आहे, याची वैशिष्ट्य आपण बघूया. त्यानंतर आपल्या सहज लक्षात येईल एकंदरीत आरोह प्रकारचा पर्जन्य, अभिसरण प्रकारचा पर्जन्य कशा प्रकारे असतात, त्याची काही वैशिष्ट्य आहेत विद्यार्थी मित्रांनो. पहिलं वैशिष्ट्य आहे की आरोह प्रकारचा पर्जन्य जो आहे तो अभिसरण प्रवाहामुळे तयार होतो. हवेचं जे अभिसरण प्रवाह तयार होतो याच्यामुळे होतो. जर तुम्ही व्याख्या चांगली पाहिली असेल तर व्याख्येमध्ये सर्वात महत्वाचं मी सांगितलं आहे की आरोह प्रवाहाच्या माध्यमातून ज्या वेळेला पर्जन्याची निर्मिती होते तेव्हा त्याला आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य असं म्हणतो. आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अभिसरण प्रवाह अत्यंत महत्वाचा आहे, कारण या पर्जन्याची निर्मिती होण्यासाठी अभिसरण प्रवाह हा कारणीभूत आहे, ते महत्वाचं कारण आहे. म्हणून पहिलं वैशिष्ट्य काय सांगते तर आपल्याला आरोह पर्जन्याची, अभिसरण पर्जन्याची किंवा आरोह पर्जन्याची निर्मिती जी होते ती जोरदार अभिसरण प्रवाह तयार झाल्यामुळे होत असते. म्हणून त्या ठिकाणी या प्रवाहाला किंवा या पर्जन्याला आपण आरोह पर्जन्य किंवा अभिसरण पर्जन्य असं म्हणतो त्या ठिकाणी. दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य की हा जो पाऊस आहे विशेषतः जगाचा जर विचार केला तर विषुववृत्तीय प्रदेशाच्या उत्तरेला, म्हणजे विषुववृत्तीय प्रदेश जो आहे या ठिकाणी हा प्रदेश प्रामुख्याने विषुववृत्ताच्या उत्तरेला 5 अंश आणि दक्षिणेला 5 अंश या दरम्यान. मग इथं बघा, हा जगाचा नकाशा आहे, ही जी रेषा आहे विषुववृत्ताची आहे आणि हा जो लाल प्रदेश दाखवला हा विषुववृत्तीय प्रदेश आहे. या विषुववृत्ताच्या उत्तरेला 5 अंश आणि दक्षिणेला 5 अंश, अशा एकंदरीत 5 आणि 5 10 अंश विस्ताराचा हा विषुववृत्तीय प्रदेश आहे. आणि या प्रदेशामध्ये विद्यार्थी मित्रांनो हा पाऊस पडतो, अभिसरण पाऊस पडतो. आता बघा याच्यामध्ये अजून एक वैशिष्ट्य आहे, उपवैशिष्ट्य आहे. बघा, पहिलं वैशिष्ट्य आपण सांगितलं की प्रदेश बघितला आपण कुठं आहे, दुसऱ्यामध्ये आपण कसं बघितलं. आणि यामध्ये अजून 2 महत्वाचे वैशिष्ट्य आहे की ज्या वेळेला हा पाऊस पडतो त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो ढगांचा गडगडाट होतो, प्रचंड आवाज होतो, पण आपल्या कानठळ्या बसतात इथपर्यंत आवाज होतो. आणि सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे या प्रदेशामध्ये पावसाच्या वेळेला मोठ्या प्रमाणामध्ये विजा चमकतात. म्हणून हे एक वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हा पाऊस पडतो आणि ज्या वेळेला हा पाऊस पडतो त्यावेळेला ढगांचा कडकडाट होतो, मोठा आवाज होतो, विजा चमकतात आणि विजा चमकत असताना हा पाऊस पडतो. म्हणून हे दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य लक्षात ठेवायचं. तिसरं महत्वाचं वैशिष्ट्य की विषुववृत्तीय प्रदेशामध्ये हा पाऊस वर्षभर पडतो विद्यार्थी मित्रांनो. आता ज्यावेळी आपण प्रतिरोध पर्जन्याचा विचार करू, आवर्त पर्जन्याचा विचार करू, त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की ते दोन्ही प्रकारचे पाऊस हे वर्षभर पडत नाही. पण हाच पाऊस असा आहे आरोह प्रकारचा पाऊस की जो वर्षभर विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडत असतो, हे महत्वाचं आहे. आणि आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य की हा जो पाऊस या प्रदेशामध्ये पडतो वर्षभर पडतो. साधारण दुपार नंतर त्या ठिकाणी सायंकाळी एक 4 वाजेच्या दरम्यान त्या ठिकाणी साधारण 1 तास हा पाऊस पडत असतो. आणि बघा चौथं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे, हा पाऊस कमी विस्ताराच्या प्रदेशात पडत असला तरी तो कमी कालावधी पडतो, मात्र त्याची तीव्रता जास्त असते, प्रचंड प्रमाण असतं. की हा जो विषुववृत्तीय प्रदेश आहे या ठिकाणी हा पाऊस फक्त विषुववृत्तीय प्रदेशामध्ये पडतो, म्हणजे तुलनेनं तो प्रदेश कमी आहे आणि कमी काळ पडतो. साधारणपणे 1 ते 1.5 तास पाऊस पडतो, पण विद्यार्थी मित्रांनो या काळात अत्यंत मुसळधार जोरदार वृष्टी होते, जोरदार पाऊस पडतो. म्हणून हे याचं वैशिष्ट्य आहे की हा पाऊस कमी काळ पडतो पण मोठ्या प्रमाणामध्ये मुसळधार स्वरूपामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस देतो. आणि म्हणून या प्रदेशामध्ये काही काही ठिकाणी 250 सेंटीमीटर पेक्षा अधिक पाऊस पडतो. म्हणून हे याचं वैशिष्ट्य आहे की कमी काळ पडतो पण तो जास्त पाऊस पडतो. पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य काय आहे की ह्या पावसाचं महत्वाचं वैशिष्ट्य क्युम्युलिंबस ढगापासून हा पाऊस पडतो, पण हा पाऊस शेतीसाठी विद्यार्थी मित्रांनो फारसा उपयोगी नाही. आता का उपयोगी नाही, याचं एकमेव कारण आहे की हा पाऊस जोरात पडतो. जोरात पडल्यामुळे काय होतं की तो जितका जोरात पाऊस जमिनीवर पडतो
तितक्या जोरात तो जमिनीच्या भूपृष्ठावरून वाहत जातो. त्याच्यामुळे पाणी जिरण्यामध्ये मुरण्यामध्ये कालावधी कमी असतो आणि जितकं पाणी जोरात पडतं, जोरात वाहतं, तितक्या प्रमाणामध्ये ते पाऊन लवकर वाहून जातं. त्याच्यामुळे तिथल्या पिकांना उपयोग होत नाही त्या ठिकाणी. आणि अजून एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. जर पुढचं वैशिष्ट्य बघितलं 6वं आपण, की या पावसामुळे जमिनीची धूप होते. आता ज्या वेळेला हा पाऊस कमी कालावधीमध्ये जोरात पडतो, याचे थेंब सुद्धा मोठे असतात आणि याच्यामुळे काय होतं, एका प्रकारे ज्या वेळेला पाणी जोरात पावसाचं पाणी जमिनीवर आदळतं, त्यावेळेला जमिनीचा वरचा जो थर आहे विद्यार्थी मित्रांनो, जो मातीचा थर आहे, मातीच्या कणाने बनलेला थर आहे, त्या ठिकाणी तो कण, ते मातीचे कण सुट्टे होतात. कारण पावसाचा आघात तेवढा असतो, जोर तेवढा असतो, परिणामी तो कण ढिले होतात, सुट्टे होतात आणि लूज झालेली जी माती जी आहे ती पावसाच्या पाण्याबरोबर वाहून जाते. त्याच्यामुळे त्या ठिकाणी जमिनीची प्रत त्या ठिकाणी घासारते. जमिनी या नापीक होत असतात बऱ्याच प्रमाणामध्ये. म्हणून ज्या ठिकाणी शेतीयोग्य जमीन असूनही या ठिकाणी फक्त पावसाची तीव्रता जास्त असल्यामुळं, त्या ठिकाणी जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळं एकंदरीत ही परिस्थिती शेतीसाठी उपयुक्त नाही. म्हणून त्या ठिकाणी ह्याचं वैशिष्ट्य सांगितलं जातं की आरोह प्रकारचा पर्जन्य, अभिसरण प्रकारचा पर्जन्य हा शेतीसाठी फारसा उपयोगी ठरत नाही. हे याचं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आणि या पावसामुळं प्रचंड प्रमाणामध्ये धूप घडून येत असते विषुववृत्तीय प्रदेशामध्ये. त्याचं पुढचं महत्वाचं वैशिष्ट्य, कमी वेळात हा पाऊस पडतो, जोरात पडत असल्यामुळं पाणी प्रचंड प्रमाणात वाहून जातं आणि परिणामी जमिनीमध्ये, भूगर्भामध्ये हे पाणी फारसं मुरत नाही, झिरपत नाही. हे या पावसाचं वैशिष्ट्य आहे. आणि परिणामी काय होतं, ते पाणी एक साधारण 10-15 दिवसामध्ये नदी नाले याच्या माध्यमातून शेवटी सागराला मिळून जातं. त्याचा फारसा उपयोग शेती व्यवसायासाठी या ठिकाणी होत नाही. म्हणून हे सुद्धा याचं महत्वाचं वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतं त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण थांबूया. आज आपण अभिसरण पर्जन्य जो आहे, आरोह पर्जन्य जे आहे, याची निर्मिती कशी होते, याची वैशिष्ट्य काय आहे, हे आपण बघितलं. या ठिकाणी आपण थांबूया. परत आपण पुढच्या तासाला भेटूया. त्यावेळेला आपण पर्जन्याचा दुसरा जो प्रकार आहे, प्रतिरोध पर्जन्य, यावर सविस्तर चर्चा करूया. धन्यवाद.